नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी प्रथम भाषा कृतीपत्रिका सराव क्रमांक 1 2025-26। आता नुकतेच येत्या 10वीचे प्रिलिम सुरू होतील आणि त्यासाठी अधिक अभ्यासासाठी तुम्ही हे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकता। आपल्या चॅनलवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या पाहण्यासाठी चॅनलला तर पहा, ही आहे मराठी भाषा कृतीपत्रिका सराव क्रमांक 1 2025-26। वेळ आहे 3, वेळ गुण आहेत 80। कृतीपत्रिकेसाठी काही सूचना दिलेल्या असतात। आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या हातानेच काढाव्यात, पेनचाच वापर असावा। आकृत्या पेनानेच काढाव्यात। उपयोजित लेखनासाठी कृतीपत्रिकासाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत। ह्या काही बेसिक सूचना असतात तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी। ह्या बारकाईने वाचून घ्यायच्या, कारण की आता तुम्हाला बोर्ड परीक्षा द्यायची आहे। विभाग 5 उपयोजित लेखन व विभाग 5 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 अपठित उत्तर वाचून या उत्तराचा सारांश लिहायचा आहे। स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं फार गरजेचं आहे। तर यामध्ये आपण गद्य विभाग पाहत आहोत। प्रथम प्रश्न क्रमांक 1 मध्ये उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। तर तुम्हाला काही या सूचना दिलेल्या असतात। अगळ म्हणजे काय, याविषयी 4 वैशिष्ट्ये त्याची दिलेली आहेत। 4 वैशिष्ट्ये जशाच तसे बॉक्स आखून तुम्ही पेनचा वापर करून हे बॉक्स काढून त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे। आता थोडक्यात आपण याचं एकाचं उत्तर शोधूया, मग मी तुम्हाला सांगते। मी काही पूर्ण पॅराग्राफ वाचत बसत नाही, फक्त एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगते। या ठिकाणी याचं उत्तर आहे, आपण उत्तर शोधूया। आगळ म्हणजे काय तेही तुम्हाला लगेचच कळेल। हां, इथे पहा, ही आगळ दरवाजा लावणं किंवा काढणं आमच्यासाठी दिव्य असायचं। मुळात ही 6 फुटाची लांब आणि पाऊण फूट रुंद सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची। ती आरपार लावून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं हे फार अवघड होतं। ही आगळ दरवाजानं पर्यायानं वाड्यानं भरभक्कम संरक्षण कवच होतं। दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाची सुट्टीत आम्हाला बाहेर पडायची संधी नसायची। तसंच रात्री या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा। भर उन्हात मग आजीला त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो। चिंचोके, गज, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळमुळू, मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ खेळायचो। तर यासाठी वैशिष्ट्ये सांगा। ती आगळ कशी होती, एक जबरदस्त होती, लांबी रुंदी तिची जास्त होती। तिथे लिहू शकता 6 फूट लांब आणि पाऊण फूट रुंद। आणि ती कशी होती, तर पितळ्या वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून बाहेर काढणं खूप कठीण। त्यानंतर देवळीत ढकलणं अवघड गणित होतं। दरवाजाला एक पर्याय होता। वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं, इथे लिहू शकता तुम्ही भरभक्कम संरक्षण कवच। अशा प्रकारे 4 मुद्दे तुम्ही इथे वैशिष्ट्य त्याची लिहू शकता। आता पुढचा मुद्दा आहे वर्गीकरण। पहा, पाठात आलेले खेळ, मैदानी खेळ आणि बैठे खेळ। बैठे खेळ तुमचे इथे चिंचोके आहेत, गजग आहेत, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळमुळू, मुंगळा, भोवरा आणि गोट्या असे तर या ठिकाणी खेळ आलेले आहेत, त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत। आणि सोमत, प्रत्येक पॅसेजच्या खाली एक सोमत आहे 2 गुणांसाठी। ते अतिशय महत्त्वाचं आहे। सो म्हणजे स्वतःचे असं मत, तुमचं स्वतःचं जे मत आहे तुम्ही त्याला लिहिणं गरजेचं आहे। लेखकाच्या घरची ढाळज म्हणजे त्यांच्या गावचं वर्तमानपत्र, हे विधान पटवून द्या। ढाळज म्हणजे काय, तर गावामध्ये किंवा घरामध्ये एक पडवी असते आणि त्या पडवीमध्ये सगळे लोक एकत्र येऊन गप्पा मारतात आणि पत्र वाचन करतात, त्याला आपण ढाळज असं म्हणतो। हे उदाहरण आपण पहिल्या 3-4 ओळीमध्ये आहे, तुम्ही स्पष्ट करून द्यायचं तुमच्या भाषेमध्ये। तुम्हाला जो अर्थ वाटलाय तो तुमचा चुकला तरी तुम्हाला इथं गुण मिळतात, कारण ते तुमचं मत आहे आणि त्या मताला मार्क आहेत 2 गुण। प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं। उदाहरणार्थ, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेची परीक्षा देणारे विद्यार्थी जर 1 लाख असतील तर 1 लाख विद्यार्थ्यांचं मत हे वेगळं असणार आहे, त्यामुळे फार गरजेचं आहे लिहिणं। अशा प्रकारे हा उतारा झाला। त्यानंतर हा दुसरा उतारा आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। प्रत्येक पॅसेजला 8 ते 6 गुण आहेत, त्यामुळे तुम्हाला उत्तरं फक्त पॅसेजमधून पाहून लिहायचे आहेत। एकही मार्क जाऊ न देता अतिशय सुंदर, टापटीपणे, स्वच्छतेपणे हा लिहायचा आहे। अपठित उतारा आहे। अपठित म्हणजे पाठाच्या बाहेरचा, सोपाच आहे हाही। पूर्ण बारकाईने जर हा तुम्ही पॅसेज वाचला तर तुम्हाला याची उत्तरं नक्कीच येणार आहेत, त्यामुळे उत्तरं लिहिताना घाई न करता सावकाश लिहा। ही आहे कविता, पद्य विभाग। हा आहे विभाग 2 पद्य।
यामध्ये तुम्हाला एक कोष्टक दिलं असतं आणि त्यावरून तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात। एकूण आहेत किती गुण आहेत तर 8 गुण असणार आहेत। तर यासाठी श्रुती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करीती बाणे खूण सर्वज्ञपणाची, वाट पुसल्या विना जाऊ नये, फळ ओळखेले विना खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी। अशा प्रकारची कविता आहे। मी पूर्ण वाचत नाही आहे, अशामध्ये वेळ जाईल। तुम्ही ही सावकाश वाचून घ्या म्हणजे तुम्हाला याचा पूर्ण अर्थ कळेल आणि अगदी सोपी कविता आहे। खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यायला सांगितलेले? आळस कधी करू नये, परपीडा वागू नये, सत्यमार्गाने नेहमी चालावे, सभ्यतेतील वर्तन दाखवावे, अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत। टाळणाऱ्या गोष्टी आणि दक्षता कोणत्या गोष्टीची घ्यायची ते इथे सर्व दिलेलं आहे। ओके, सरळ अर्थ तुम्हाला याचा लिहायचा आहे। एकूण तुमच्या सगळ्या कविता आणि त्यावरील सरळ अर्थ याचा थोडासा अभ्यास करा। विचार सौंदर्य, भाषा सौंदर्य आणि आशय सौंदर्य याचा एक एक प्रश्न 100% येतोच तुम्हाला। त्यामुळे भाषा सौंदर्य कसं लिहायचं, आशय सौंदर्य कसं, याचाही एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे, त्यावेळेस तुम्ही तो पहा, येईलच आपल्या लवकर चॅनलवरती। तर सर्वप्रथम तुम्ही कवितेचा चांगला अभ्यास करून घ्या। त्यानंतर पुढचा विभाग आहे 3 स्थूल वाचन। स्थूल वाचनमध्ये तुम्हाला टिपा लिहा। बालवाटिका एक अर्ज आहे बाप्पा, असा हा शब्द टिपा आहे, ती टीप तुम्हाला लिहायची आहे। विभक्ती कोश या पाठाच्या आधारे विभक्ती कोशाचे कार्य काय आहे, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती। आता हे जेव्हा तुम्हाला कळणार आहे, इथे तुम्हाला पॅसेज नाही, स्थूल वाचन जेव्हा तुम्ही पुस्तकमध्ये वाचणार आहात तेव्हाच तुम्हाला याचं उत्तर येणं गरजेचं येऊ शकतं। 6 गुणांसाठी जाऊ देता कामा नये, 6 गुण तुम्हाला मिळालेच पाहिजेत। पुढचा विभाग आहे भाषा अभ्यास। भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण। हे व्याकरणावर आधारित प्रश्न असतात 2-2 गुणांसाठी। समाज सोडवा, सामाजिक शब्द, समाजाचे नाव, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार। तर तुम्ही समाज, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार, शब्दसंपत्ती हे घटक जे आहेत ते चांगले तयारीच करायची, कारण यातीलच गुण पडतात। प्रत्ययगठित, उपसर्ग पठित। भाषिक घटकावर आधारित कृती करा। शब्दसंपत्ती आहे। खालील शब्दसमूहापैकी एक शब्द कोणते ते लिहा। ज्याला कोणीही शत्रू नाही असा, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक, ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलन। खालील शब्दाचे 2 अर्थी समानार्थी शब्द लिहा। रात्र, निशा आणि रजनी आय थिंक। तर तुम्ही अशा प्रकारे 2 शब्द लिहा। खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थशब्द तयार करा। पहा, 1 गुणांसाठी असे मार्क जाऊ देऊ नका। बेजबाबदारपणा, जबाबदारपणा हा एक शब्द होत आहे। पणा, उबदारपणा, उबदार नाही आहे। दार, दार पण आहे, पणा आहे, बेजबाबदार आहे आणि जबाबदार आहे, अशा प्रकारचे 2 शब्द तयार होतात। अचूक शब्द ओळखा। तर यामध्ये हार्दिक हा बरोबर आहे, अभिव्यक्ती हा पहिला बरोबर आहे। ओके, त्यानंतर वक्तृत्व हा शेवटचा बरोबर आहे। अभिनंदन हा दुसरा बरोबर आहे। त्यानंतर अंधकार हा बरोबर आहे। कवयित्री हा बरोबर आहे। इत्री, कवयित्री। तर अशा प्रकारे शब्द जे असतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहेत। विरामचिन्ह घालून वाक्य लिहायचं आहे। पारिभाषिक शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतील शब्द इंग्लिशमध्ये। बायोडाटा म्हणजे स्वतःचा परिचय। इव्हेंट म्हणजे कार्यक्रम किंवा कुठलाही एक घटना घडलेली असते, ती कार्यक्रम आपण करतो तो। उपयोजित लेखन विभाग 5 यामध्ये काय दिले पहा। खालील कृती सोडवा। जस्ट मिनिट। तर इथे स्थळ दिले तुम्हाला अक्षर मैत्र सभागृह, वाचनालय सभागृह, जुने शहर वाकोला। या ठिकाणी पुस्तकांचं एक दुर्मिळ प्रदर्शन भरणार आहे, विक्रीसुद्धा करणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही जाहिरात तुम्हाला दिलेली आहे। आणि दुसरं काय आहे तुम्हाला सारांश लेखन। विभाग 1 मधील प्रश्न क्रमांक 1 त्याचं 1/3 लिहायचं आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे यावरती तुम्ही पत्रलेखन, हे 2 पत्रलेखन लिहायचं। एक अभिनंदनपर पत्र आहे आणि दुसरं पुस्तकांची मागणीपर पत्र आहे। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहायचं आहे। पत्रलेखनाचे काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती मागे मी खूप मोठे 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आहे, ते तुम्ही चेक करा प्लेलिस्टमध्ये जाऊन आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवा। सारांश लेखनावरती एक व्हिडिओ बनणार आहे डिटेल्समध्ये, तो तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। त्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, म्हणजे तुम्हाला आपल्या याचं नोटिफिकेशन येत राहील। खालील कोणत्याही 2 कृती सोडवा। जाहिरात लेखन आणि दुसरा मुद्दा आहे पाहूया, आकर्षक जाहिरात तयार करायची आहे तुम्हाला, किंवा त्यामध्ये दुसरा आहे कापडी पिशवीची आकर्षक जाहिरात करा। आकर्षक रंग, टाकाऊ कापड,
अनेक कप्पे आणि प्लॅस्टिकवर बंदी अशा प्रकारचे त्याला हे देऊ शकतं. आणि दुसरं आहे बातमी लेखन. बातमी लेखन म्हणजे काय, 3 जानेवारी रोजी आदर्श विद्यालय नगर या शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तर ही बातमी लेखन म्हणजे जसं आपण पेपरमध्ये वाचतो की या ठिकाणी ही घटना इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी घडलेली आहे, अशा प्रकारची झालेली आहे. या कार्यक्रमाला एवढे पाहुणे आले होते, पाहुण्याने असं संबोधन केलं सर्वांना. तर हे सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये अहवाल लेखनासारखी बातमी तयार करायची असते. वेळ दिनांकपासून सगळं डिटेलमध्ये. कथालेखन म्हणजे कुठली जी कथा दिलेली असेल त्यामध्ये ब्लँक्स पॉईंट असतात, परंतु तुम्ही त्यावरती एक अंदाज लावायचा. कथा जरी नवीन असेल तर एक अंदाजित कथा तुम्हाला लिहून द्यायची असते. बरोबर, शक्यतो ज्या झालेल्या असतात त्याच असतात, परंतु कधी नवीन कथा असेल तरी घाबरायचं कारण नाही आहे, कारण कथा जोडाजोडी करण्याला आपण पटायत आहोत. ठीक आहे. खालील लेखन प्रकारातील पैकी कोणती एक कृती सोडा. प्रसंग लेखनामध्ये आहे नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ, दिनांक 27 डिसेंबर, वेळ आहे सकाळी 9 वाजता. प्रमुख पाहुणे आहेत माननीय शिक्षणाधिकारी नाशिक. वरील समारंभ प्रसंगी तुमच्या व तुमच्या लहान भावाचे बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित अशी कल्पना करून प्रसंग लेखन लिहा. प्रसंग लेखन म्हणजे त्या ठिकाणी घडलेली घटना जशाची तशी लिहून काढणे, याला आपण प्रसंग लेखन म्हणतो. म्हणजे नाशिकमध्ये जेव्हा शिक्षण विभागाने एक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम होता, त्या ठिकाणी तुमच्या लहान भावाला किंवा बहिणीला एक पुरस्कार किंवा बक्षीस भेटणार आहे, तर त्यासाठी आपण कौतुक करत आहोत. अशा प्रकारे डिटेलमध्ये लिहायचं आहे. कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेला, कसा कार्यक्रम सुरू झाला, शेवट कशी झाली, सांगता कशी झाली. अतिशय छान आहे प्रसंग लेखन. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकांचे महत्त्व तुम्हाला सांगायचे. तर आणि शेवटचा मुद्दा आहे पाणी वाचवणे काळाची गरज. या विषयावर तुम्ही निबंध किंवा तुमचे विचार स्पष्ट करा. थोडक्यात हा निबंधच आहे असं समजून चला. इथे लिहिलं आहे महत्त्व. फळ्याचं महत्त्व तुम्हाला लिहायचं आहे. रंग, खंत, उपयोग, फळ्यांचे वैशिष्ट्य आणि आनंद. फळा या शब्दाचं महत्त्व लिहिताना तुम्हाला 3 आणि 6 मुद्दे दिले. 6 मुद्द्यांनी फळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला रंगवून प्रत्येक पॉईंट लिहायचं आहे. तर तुम्ही या दोन्हीपैकी कुठले लिहू शकता. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर मला नक्की सांगा. आणि सर्वांनी येत्या 10वीच्या येणाऱ्या परीक्षेला मोठ्या याने सामर्थ्याने सामोरे जा आणि जास्तीत जास्त पेपर पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करा. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक. तोपर्यंत व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.